आपण पाहत आहात जनहित प्रवर्तक वृत्तवाहिनी सिटी लाईन न्यूज. पाहत रहा. शाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णासाहेब अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीच्या निमित्तानं जो परिसंवाद आपण आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मंचावर विराजमान असलेले दुसऱ्या सत्राचे उद्घाटक ॲडव्होकेट अशोकजी आव्हाड, त्याचप्रमाणे यांच्या संकल्पनेतून हे संमेलन होते ते आमचे सहकारी ॲडव्होकेट रवी कांबळे, मंचावरती उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आणि समोर उपस्थित असणारे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मान्यवर बंधू आणि भगिनी, खऱ्या अर्थाने मी या आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो की हा परिसंवाद त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे. या निमित्तानं जे वंचित घटक आहेत त्या घटकांच्या विचारांना सुद्धा कुठेतरी एक व्यासपीठ उपलब्ध होणं गरजेचं आहे. शाहू फुले आंबेडकरांची नावं आपण फक्त भाषणांमध्ये घेतो, परंतु खऱ्या अर्थाने त्यांचे विचार जे होते ते सर्वसामान्यांपर्यंत समाजापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कोणीतरी उचलायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने या मंच जो आहे यांनी जो हा विचार पुढे घेतलेला आहे आणि आज इथे चांगल्या वक्त्यांचं मार्गदर्शन होणार आहे. त्याच्यामध्ये लहू मुक्ता फकीर राणा यांची विचारधारा फुले शाहू आंबेडकर यांच्याशी समतुल्य हे बऱ्याचशा लोकांना अद्याप माहीत नाही, परंतु या निमित्तानं हे सुद्धा लोकांपुढे या ठिकाणी येणार आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या कथा सापडण्यामागे त्यांची भूमिका काय होती याबद्दलचा विचार या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी आणि अल्पसंख्याक यांच्या आज काय भूमिका आहे याच्याबद्दलचा उहापोह या मंचावरती होईल आणि एक चांगलं वैचारिक खाद्य आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मिळणार आहे. खरं म्हणजे अशा प्रकारच्या परिसंवादाची फार गरज असते, कारण या निमित्तानं सगळे काही विचार आपले रवळून निघतात. आपल्याला माहीत असतात काही गोष्टी माहीत नसतात. अशा प्रकारच्या परिसंवादामधून एकमेकांच्या विचारांची आदानप्रदान या ठिकाणी होते आणि मग त्याच्यातून जे काही बाहेर निघतं ते खऱ्या अर्थाने समाजाला उपयुक्त असंच काहीतरी निघतं. आणि म्हणून मला वाटतं हा जो काही परिसंवाद आपण इथे ठेवला आहे त्याच्याबद्दल मी आयोजकांना पुन्हा धन्यवाद देतो आणि या पहिल्या परिसंवादाचे आयोजन उद्घाटन झालं असं जाहीर करतो. लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका.